श्री स्वामी समर्थ। श्रीयंत्र हे हिंदू धर्मातील श्रीविद्यामध्ये वापरले जाणारे एक पवित्र भूमितीय साधन आहे, ज्याला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। हे यंत्र 9 त्रिकोणांनी बनलेले आहे आणि त्याची स्थापना व पूजा केल्याने धन, संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। तसेच श्रीयंत्राला श्रीचक्र, नवचक्र आणि किंवा यंत्रराज असेही म्हणतात। हे एक भूमितीय आकृती आहे, ज्याच्यामध्ये 9 इंटरलॉकिंग त्रिकोण असतात। या यंत्राची अधिष्ठात्री देवी त्रिपुर सुंदरी आहे, जी महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा केल्याने घरात सकारात्मकता वाढते। यामुळे संपत्ती, यश आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते असे मानले जाते। हे धनधान्याची कमतरता दूर करते असेही मानले जाते। तसेच श्रीयंत्र जर आपल्या घरात असेल तर ते कोणत्या दिशेला ठेवायचे, तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। श्रीयंत्र नक्की कोणत्या ठिकाणी ठेवायचे, श्रीयंत्र ठेवल्यावर कोणती सेवा करायची ज्याने आपल्या घरात खूप पैसा येतो, भरभराट येते। तर मित्रांनो, आपल्या भरपूर सेवेकरी यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतेच, पण भरपूर लोक असे सुद्धा आहेत का त्यांच्या घरात श्रीयंत्र नाही, आणि श्रीयंत्र आहे तर मग ते चुकीच्या ठिकाणी आहे किंवा त्याची सेवा आपण करत नाही। म्हणून आपल्या घरात श्रीयंत्र हे शक्तिरूप नाही, म्हणजे त्याच्यातून कोणतीही शक्ती किंवा मग त्याच्यातून कोणताही लाभ आपल्याला होत नाहीये, कारण आपण काही चुका केलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा। श्रीयंत्र असेल तरी बघा, किंवा श्रीयंत्र नसेल तरीही बघा, असले तरी बघा, म्हणजे त्याविषयी आपल्याला माहिती मिळून जाते। जवळपास जिथेही मिळेल तिथून श्रीयंत्र घ्या, किंवा केंद्रामध्ये ही श्रीयंत्र आपलं आहे तिथूनही तुम्ही श्रीयंत्र घेऊ शकता। तर श्रीयंत्र ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार, हिंदू धर्मानुसार, स्वामी केंद्रानुसार ईशान्य कोपरा हा सगळ्यात शुभ मानला जातो। आता ईशान्य कोपरा कोणता, तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशेमधला कोपरा, या कोपऱ्यात आपण श्रीयंत्र ठेवायचे आहे। किंवा मग ईशान्य कोपरा नाही जमला तर मग फक्त पूर्व दिशेला ठेवले तरी चालते। देवघरात ठेवणार असेल तर तुम्ही पूर्व दिशेकडे, देवघर पाहिजे म्हणजे पूर्व दिशेकडे पाहिजे तुमचा, आणि मग तुम्ही देवघरात ठेवू शकता। किंवा देवघरात जर दिशेचा काही गोंधळ होत असेल तुमचा, तर मग लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर, अगदी समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे। श्रीयंत्र ठेवण्यास सगळ्यात उत्तम व्यवस्था म्हणजे लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर, आणि एक तांब्याची छोटीशी प्लेट किंवा ताटली घ्यायची आहे, किंवा नसेल तर ती दुकानातून आणा। तर त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावर, आणि तांदूळ जर त्याला पिवळे असेल तर अतिउत्तम, पिवळे तांदूळ, नसेल तर आपले जे आहे पांढरे तांदूळ ते असले तरी ठेवले तरी चालेल। त्यावर श्रीयंत्र ठेवायचे आहे। हे झाले एक पहिलं आपलं श्रीयंत्र कसं ठेवायचं। श्रीयंत्र ज्यावेळेस आपण आणू, स्थापन करू, तेव्हा ती जागा तेथे आपण स्थापन करणार आहोत ती स्वच्छ करावी। ती जागा स्वच्छ करायची आहे। तिथे गोमूत्र, गंगाजल, पाणी शिंपडायचं आहे। लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड अंथरायचं आणि त्यावर श्रीयंत्र ठेवायचं। श्रीयंत्र स्थापन करण्यापूर्वी आपण श्रीयंत्राचा योग्य आकार आहे का, त्यावर व्यवस्थित चिन्ह आहे का, कारण आजकाल बाजारामध्ये डुप्लिकेट श्रीयंत्र सुद्धा मिळतात। त्याच्यामुळे श्रीयंत्र घेताना व्यवस्थित पहा, पोकळ श्रीयंत्र घेऊ नका, आणि त्याचे आकार आणि चिन्ह तपासून बघा, म्हणजे तुमचं श्रीयंत्र व्यवस्थित आहे का। श्रीयंत्राची सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी त्याचे रोज नियमित पूजन अत्यंत आवश्यक आहे। फक्त आपण घरात श्रीयंत्र आणून चालत नाही, तर रोज सकाळ संध्याकाळ श्रीयंत्राला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची, फूल, अक्षता व्हायचे, आणि त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 21 वेळा करा, 16 वेळेस करा, किंवा मग एक माळ 108 वेळेस करा। तर श्रीयंत्रावर ही माळ घ्यायची आहे।
जेव्हाही तुम्ही श्रीयंत्र नवीन आणाल तेव्हा त्याचा अभिषेक करून घ्या. जर तुम्हाला अभिषेक जमत नसेल तर कुणा भटजीकडून ब्राह्मणांकडून अभिषेक करून घ्या. मग आपण ते श्रीयंत्र आपल्या घरात स्थापन करायचं, म्हणजेच त्याची प्राणप्रतिष्ठा होते. जसा आपल्यामध्ये प्राण आहे तसंच त्या यंत्रामध्येही प्राण येतो. आणि जर तुमच्या घरात आधीपासून श्रीयंत्र असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरातल्या श्रीयंत्राचा अभिषेक नाही झाला आहे, तर तुम्ही श्रीयंत्राचे अभिषेक सुद्धा करून घ्यावं. आता कोणतं श्रीयंत्र घ्यायचं आहे हा प्रश्न भरपूर लोकांना पडतो की कोणतं श्रीयंत्र आपण घरात ठेवायला पाहिजे. तर तुम्ही श्रीयंत्र घेणार असाल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रातून सुद्धा घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता. एक छोटीशी पट्टीसारखी प्लेट असं श्रीयंत्र मिळतं, प्लेन असतं ते, आणि ते तुम्ही घेऊ नका. जे भरीव आहे केंद्रामध्ये मिळतं तर ते श्रीयंत्र तुम्ही घ्या. श्रीयंत्र घेताना त्याचे चिन्ह नक्की बघून घ्या, कारण की तो खूप महत्वाचा भाग आहे. चिन्ह तुम्ही पाहूनच घ्यायचं आहे, कारण श्रीयंत्र घेताना भरपूर लोक चूक करतात किंवा डुप्लिकेट किंवा मग अखंडित असेल किंवा एखाद्या स्क्रूनी त्याचे सगळे पार्ट लावलेले असतात, तर असं कोणतं श्रीयंत्र घेऊ नका. तुम्ही भरीवच श्रीयंत्र घ्या. काही प्रॉब्लेम असतात त्या श्रीयंत्रामध्ये, असं श्रीयंत्र तुम्ही स्थापन करू नका. तर सेवेकरींनो, तुम्ही श्रीयंत्र नक्की घरा आणि तुमच्या घरात ही स्थापन करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.